सो अगेन वेलकम टू द लेक्चर. वी आर डिस्कस अबाउट दी वर्ब. तुम्हाला एकच फक्त माहिती आहे की वर्ब म्हणजे जे ॲक्शनिंग जो वर्ड आहे त्याला आपण वर्ब म्हणतो. पण याच्या सोबत वर्बचे ॲक्चुअली 2 प्रकार पडतात. देअर आर द 2 टाइप्स ऑफ द वर्ब. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ वर्ब देअर आर 2 टाइप्स, 2 पद्धतीच्या. सो फर्स्ट आहे, मी तुम्हाला म्हटलं की आता मी तुम्हाला म्हटलं की ईट, प्ले, जंप, ट्रॅव्हल हे जे वर्ड्स मी तुम्हाला म्हटले तर इट्स कॉल्ड द मेन वर्ब. हे सगळं मेन वर्ब झालं, मुख्य क्रियापद, मेन वर्ब. बघा जे आपण वापरतो कधी-कधी ना, उदाहरण आपण बोलतो ना, आय ईट अ मँगो, आय ईट अ मँगो. तर यामध्ये आय ईट्स अ सब्जेक्ट, अ मँगो इज अ ऑब्जेक्ट. मँगो पण नाऊनच आहे, कारण आंबा हे नावच आहे ना कशाचं तरी. अ मँगो हे नाऊन आहे आणि आय हे प्रोनाऊन आहे. हे प्रोनाऊन आहे आय आणि मँगो जे म्हटलं आपण मँगो, तर हे मँगो नाऊन आहे. या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. पण मध्ये जो वर्ड वापरलेला आहे ईट, तर ईट म्हणजे खाण्याची आपण ॲक्शन करतो, याला आपण मेन व्हर्ब म्हटलेला आहे. इट्स अ मेन व्हर्ब. पण केवळ हाच मेन व्हर्ब येतो का सेंटेन्समध्ये? तर नाहीये. मेन व्हर्ब्स येताना दुसरं जे आहे त्याला म्हणतो आपण सपोर्टिंग व्हर्ब. काय म्हणतो आपण? सपोर्टिंग व्हर्ब. सो व्हॉट्स आर द सपोर्टिंग? सपोर्ट करणं म्हणजे कशाला तरी मदत करणं. त्याला आपण हेल्पिंग म्हणतो. व्हेरी गुड. हेल्प करणं. त्याला हेल्पिंग व्हर्ब पण आपण म्हणतो. किंवा त्याला अनदर वर्ड आहे. त्या अनदर वर्डला आपण ऑक्झिलरी म्हणतो. काय म्हणतो? ऑक्झिलरी. बघा किती वर्ड्स आहेत त्याला लक्षात आलं असेल तुम्हाला. सपोर्टिंग व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब आणि ऑक्झिलरीज. मग आता सपोर्टिंग किंवा मदत करणारं जे व्हर्ब आहे, आता इथे जे या वाक्यामध्ये आय ईट अ मँगोमध्ये ईट जे मेन व्हर्ब आहे, या मेन व्हर्बच्या ठिकाणी सपोर्टिंग पण व्हर्ब बऱ्याच वेळा येतं. समजा आय ईट अ मँगोच्या ऐवजी कोणाला तरी म्हणायचं की मी आंबा आहे. आंब्याचं मनोगत असेल म्हणजे आंबा आंबा जो आहे मँगो, तो स्वतःचं जर इंट्रोडक्शन देत असेल आपल्याला, तो असं म्हणेल, आय एम मँगो. मग आय एम मँगो जर म्हटलं, तर इथे एक गोष्ट क्लिअर आली की आय इज अ सब्जेक्ट, इट्स अ प्रोनाउन. मँगो इज अ ऑब्जेक्ट, इट्स अ नाउन. पण आता व्हर्ब कुठे गेलं? कारण आपलं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एस प्लस व्ही प्लस ओ. मग हे जे व्ही आहे, हे एकतर मेन व्हर्ब तरी येतं किंवा हे व्ही आहे, हे एकतर एम इट्स अ सपोर्टिंग व्हर्ब तरी येतं. ओके, एवढं कळालं असेल. मग आता सपोर्टिंग व्हर्बमध्ये आपण फक्त जे आपलं सपोर्टिंग व्हर्ब चाललेलं आहे, त्या सपोर्टिंग व्हर्बमध्ये आपण कशाबद्दल डिस्कस करतोय? तर सपोर्टिंग मदत करणारी क्रियापदं ॲक्चुअली 3 आहेत. कळालं? सपोर्टिंग व्हर्ब 3 प्रकारचे आहेत. सो फर्स्ट इज अ टू बी फॉर्म. टू बीची रूपं त्याला आपण म्हणतो, ऐकलं असेल कधी तुम्ही शाळेमध्ये असताना टू बी फॉर्म. सेकंड आहे त्याला आपण म्हणतो टू हॅव फॉर्म. टू हॅव, टू हॅव फॉर्म. तिसरं आहे त्याला म्हणायचं आपण टू डू फॉर्म. टू डू फॉर्म. मग आता टू बी फॉर्म जी आहेत, ती टू बी फॉर्म कोणती आहेत माहितीसाठी लक्षात ठेवायचं. ती आहेत एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल बी अँड विल बी. बघा, शॉल बी अँड विल बी. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा बघा. एम, इज, आर हे 3 झाले. वॉज 4, वेअर 5, शॉल बी 6 आणि विल बी 7. म्हणजे टू बीचे फॉर्म किती आहेत? फक्त 7 आहेत. आणि फक्त आता एक लक्षात ठेवा, मी अजून पुढे जात नाहीये. मी फक्त इथेच थांबतोय टू बीच्या फॉर्मकडे. कारण पुढे-पुढे गेल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज व्हाल थोडंसं. सो सपोर्टिंग वर्ब 3 प्रकारचे आहेत. सो फर्स्ट इज द टू बी फॉर्म, सेकंड इज टू हॅव फॉर्म अँड थर्ड इज अ टू डू फॉर्म. आपण फक्त सध्या टू बी फॉर्मकडे लक्ष देतोय की याचा उपयोग कुठे केला जातो. मग आता टू बी फॉर्मकडे आपण लक्ष देऊयात की टू बी फॉर्म ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली. हाऊ मेनी टू बी फॉर्म? किती आहेत टू बी फॉर्म? 7 आहेत ना. कोणते आहेत? एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल बी अँड विल बी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी बरोबर. ठीक आहे. तुम्हाला जर कळालं नसेल तर मला सांगा, मी रिवाईज करेल हां. कारण आपल्याला समजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. काहींचं ऑलरेडी येत असेल काहींना, की सर आम्हाला हे सगळं येतं. नो प्रॉब्लेम्स. ज्यांना येत नाहीये ना, त्यांनी फक्त लक्ष द्या. कारण मला तुम्हाला सिस्टमॅटिक कन्स्ट्रक्ट कसं करायचं आहे ना, ते आधी पटवून द्यायचं आहे. आता हे सांगत असताना एकूण टू बी फॉर्म आहे. देअर आर 7 टू बी फॉर्म. 7 आहेत टू बीची फॉर्म. पण ही वेगवेगळ्या काळामध्ये आहेत.
मग वेगवेगळ्या काळामध्ये म्हणजे काय, प्रेझेंट, तुमच्या डोळ्यासमोर जे काही चाललेलं आहे त्याला प्रेझेंट टेन्स म्हणतो. इट्स अ प्रेझेंट फॉर्म, प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स. जे होऊन गेलंय त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो आणि जे होणार आहे त्याला आपण फ्युचर म्हणतो, फ्युचर टेन्स. मग आता एक लक्षात ठेवा, प्रेझेंटमध्ये कोणतं आहे ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे पहिल्यांदा. मग प्रेझेंट्समध्ये हां, ॲक्चुअली हे तुम्हाला माहिती आहे. एक आहे एम, दुसरा आहे इज आणि तिसरा आहे आर. पास्टमध्ये कोणतं आहे? एक आहे वॉज आणि दुसरं आहे विअर. आणि फ्युचरमध्ये कोणतं आहे? शॉल, बी आणि विल बी. आता यांचं मराठीत मीनिंग लक्षात ठेवा, कारण आता आपल्याला बोलायला शिकायचं आहे ना, बोलायला शिकताना आता माहिती पाहिजेत आपल्याला. हा ॲम आहे ना, या ॲमला ॲक्चुअली आहेच म्हणतात. ॲमला पण आहेच म्हणतात हां, आणि इजला पण आहेच म्हणतात, आहेच म्हणतात. पण इथे एक डिफरंट फक्त आहे. हा जो ॲम आहे ॲम, हा ॲम फक्त आईच्या पुढेच लागतोय बस, त्याच्या व्यतिरिक्त कुठेच ॲम लागत नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं. आणि इज आहे ना, इज फक्त एक वचन, एकच वस्तू असेल काहीतरी, एकच वस्तू, एक वचन, त्याला आपण इज म्हणतो, तो पण आहे. आणि आर म्हणजे अनेक वचन, इट्स अ प्लुरल फॉर्म, अनेक वचन, त्याला आपण काय वापरतो? आर वापरतो. आता आपण थोडं एम, इज, आर यांच्याचकडे लक्ष देऊयात. आता बघा, एम म्हणजे आहे, इज म्हणजे पण आहे आणि आर म्हणजे आहेत, हे तुम्हाला मी सांगितलं. पण त्यानंतर मी अजून एक तुम्हाला एक डिस्कस केलं, की जे वाक्य आपण वापरलंय एस प्लस व्ही प्लस ओ, हे जे आहे ना, हा सेंटेन्सचा पहिला प्रकार आहे. याला काय म्हणतो आपण? व्हेरी गुड. याला आपण ॲसरेटिव्ह म्हणतो. अगदी बरोबर, ॲसरेटिव्ह म्हणतो. ॲसरेटिव्ह म्हणजे अजून सिंपल आहे. ठीक आहे. काही सेंटेन्स आहे सेकंड प्रकार, जो कसा आहे, एकतर WH टाइपचा शब्द वापरला जातो किंवा सपोर्टिंग व्हर्ब वापरली जातात प्लस एस प्लस व्ही प्लस ओ आणि क्वेश्चन मार्क्स. या वाक्याला आपण काय म्हणतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. व्हेरी गुड. इट्स कॉल्ड द क्वेश्चन, प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे. थर्ड टाइप सेंटेन्स आहेत की ज्यामध्ये हा सब्जेक्ट नाहीच आहे, फक्त व्ही आणि ऑब्जेक्ट बस, सब्जेक्ट नाहीये. या वाक्याला काय म्हणतो आपण? इम्पेरेटिव्ह म्हणतो. काय म्हणतो? इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह, आज्ञा करणं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. आणि चौथा जो प्रकार आहे, जो एकतर WH म्हणजे व्हॉट किंवा हाऊ शब्द फक्त वापरला जातो, व्हॉट किंवा हाऊ, किंवा एक्सक्लेमेटरी वर्ड्स वापरले जातात, एक्सक्लेमेटरी वर्ड्स. आणि शेवट जो आहे वाक्याचा, तो या चिन्हाने केला जातो. याला आपण काय म्हणतो? एक्सक्लेमेटरी म्हणतात. या वाक्याच्या व्यतिरिक्त इंग्रजीमध्ये कोणतीच वाक्य नाही आहेत, एवढं तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे. आणि या प्रत्येक वाक्याची 2-2 वाक्य पडतात, तेही मी तुम्हाला सांगितलं. ती 2 वाक्य कोणती आहेत? कोणती आहेत 2 वाक्य? एक आहे ॲफर्मेटिव्ह, ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य, आणि दुसरं वाक्य नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. ओके, बघा, कळालं इथपर्यंत तुम्हाला? इथपर्यंत क्लिअर कळालं? काय लक्षात ठेवायचंय? इंग्रजीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला वाक्य बोलायचं असेल, तुम्ही माझ्यासोबत इंग्रजी बोलत असाल किंवा तुमच्या फ्रेंडसोबत इंग्रजी बोलत असाल किंवा कोणासोबतही इंग्रजी बोलत असाल, अशा वेळेस तुम्ही जे बोलणार आहात ना, ते फक्त हे 4च वाक्य बोलणार आहात, याच्या व्यतिरिक्त वाक्य बोलणार नाहीयेत. कारण कोणतेही लँग्वेज असो, 4 टाइप सेंटेन्सेस तुम्ही बोलणार आहात तुम्ही, आणि ती वाक्य एकतर ॲफर्मेटिव्ह, एकतर निगेटिव्ह, यापैकीच बोलणार आहात बस, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये. इंग्लिश मीन्स इज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल 4 सेंटेन्सेस. या 4ही वाक्यांचं कॉम्बिनेशन, याला आपण काय म्हणतो? इंग्लिश म्हणतो. कळालं? ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह ही 2 वाक्य होकारार्थी, नकारार्थी आलं. आता अजून एक आपल्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, की तुम्हाला नॉट वापरताना, पुढचं एक मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, की नॉट वापरताना, नॉट हा कधी एकटा येत नाही. बघा, नॉट एकटा वापरत नाही. मी मराठीत लिहितो असं, एकटा वापरत नाही. एकटा वापरत नाही, कधीच नॉट एकटा वापरत नाही. एकटा कधीच येत नाही. या नॉटला कशाची तरी गरज असते. म्हणजे तुम्हाला जर असं म्हणायचं असेल, कधी म्हणतो ना, की मी आंबा खातो, कधी म्हणाल मी आंबा खात नाही, तर तुम्ही असं नाही म्हणणार, आय नॉट ईट अ मँगो.
आय नॉट ईट अ मँगो असं कधीच म्हणणार नाही. किंवा नो सर, आय नॉट गो टू स्कूल, आय नॉट गो टू स्कूल असं कधीच म्हणणार नाही तुम्ही. हा जो नॉट जेव्हा वापरताय ना, तो नॉट वापरताना त्याला कशाची तरी गरज असते. मग ती गरज कशाची असते? ती कशाची गरज असते? एक तर त्या वाक्यामध्ये टू बीच्या रूपाची गरज असते. त्याच्यापुढे नॉट लिहिला जाईल. किंवा टू हॅवचं रूप त्याची गरज असते. तर त्याच्यापुढे नॉट वापरलं जाईल. किंवा टू डूचं रूप आहे, याची गरज असेल त्याच्यापुढे नॉट वापरलं जाईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नॉट कुठे वापरताच येणार नाहीये. कळालं? हां, सांगतो. तो वेगळा भाग आहे. ते मॉडेल ऑक्झिलरी आहे. ते मी घेणार आहे. जो मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनेलला टाकलेला आहे कॅनचा कुडचा वगैरे ते मॉडेल ऑक्झिलरी तो आहे. तो वेगळा पार्टचा आहे. हे जे आहे हे सगळे सपोर्टिंग आहेत. काय आहे हे सगळं? सपोर्टिंग. म्हटलं ना मी हे सगळे सपोर्टिंग व्हर्ब आहेत. सपोर्ट म्हणजे काय? या नॉट येण्यासाठी पण याचीच सपोर्टची गरज आहे. नॉट जर वापरायचा असेल, तर या सपोर्टची गरजच आहे. जर सपोर्ट वापरला नाही, तर एकतर नॉट कधी याचा चिपकणार नाही. आपण असं समजूयात, की टू बीची रूपं, टू हॅवची रूपं आणि टू डूची रूपं ही सगळी जी आहेत ना, याला आपण फेविकॉल म्हणूयात, की तो नॉटला लावल्याशिवाय चिपकणार नाहीये नॉट. जर हे काहीच नसेल, तर नॉट तसा एकटा वापरला जात नाहीये. माझ्या बॅकग्राऊंडचा आवाज येतो का जास्त? हॅलो? नाही ना? माझाच फक्त आवाज येतो. बॅकग्राऊंडचा आवाज जास्त येत नाही ना? ओके. थोडा येतोय का? हां, मंदिरात आरती चालू आहे ना, शेजारीच आहे त्यामुळं हरकत नाही चला. तेवढेच देवाचे शब्द कानात गेल्यावर अजून फिट्ट बसेल. ओके. बघा आता 3 तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकदम डीपमध्ये. इंग्रजी हेच आहे. पहिली एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, की वाक्य इंग्लिशमध्ये किती आहेत? इंग्लिशमध्ये जी सेंटेन्स आहेत, ती इंग्लिशमध्ये सेंटेन्स किती आहेत? 4 टाइप्स आहेत. 4 टाइप्स आणि प्लस त्याच्यामध्ये 2 टाइप्स. 2 टाइप कोणती? अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. व्हेरी गुड. दुसरी गोष्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायची माहिती आहे, की जे व्हर्ब वापरताय ना एस प्लस व्ही प्लस ओ, तर यापुढे असं कधी डोक्यात ठेवायचं नाही, की हे व्ही म्हणजे जे आपण नेहमी बोलतो ॲक्शन होणारे शब्द, ते कधीच नाही. तर हे व्ही म्हणजे एकतर तुमचं मेन व्हर्ब तरी असेल किंवा सपोर्टिंग व्हर्ब तरी असेल. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, की नॉट वापरताना नॉट कधी सिंगल वापरला जात नाही. नॉट वापरताना त्याला सपोर्टची गरज असते आणि तो सपोर्ट जो आहे तो सपोर्टिंग वर्ब वापरला जातो. याच्यावर आपण समजून जायचं. ठीक आहे. आत्ता आपण प्रॉपर वळणाकडे जाऊयात. आता पहिला आपण घेऊयात, की वर्तमान काळामध्ये म्हणजे आपण सध्या परिस्थितीत काय चाललंय बघा. सध्या काय-काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही स्वतःची इंट्रोडक्शन देता ना, मी हा आहे. मग प्रोनाउन्स ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत, की प्रोनाउन्समध्ये जी प्रोनाउन आहेत, ती प्रोनाउन मी पहिली पर्सनल बद्दल म्हटलं. त्या पर्सनल प्रोनाउन्समध्ये याला आपण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हटलं. या सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स कोणती आहेत मला सांगा बरं? आय, बोला. वी, यू, ही, शी, इट आणि दे. ओके. हां, यू डबल आय पण मी एकच घेतलाय. यू डबल आय हो, यू डबल आय मी एकच घेतलाय फक्त. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. तुमचा मी आवाज सगळ्यांचा म्यूट करतोय. फक्त आता मी टीच करतोय. तुम्ही सगळ्यांनी फक्त लक्ष द्या. आता आवाज ऑन नका करू. फक्त मी जे सांगतोय तेवढं लक्ष द्या. बघा. हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहेत. आणि ही जी पर्सनल प्रोनाउन आहेत ना, या पर्सनल प्रोनाउन्समध्ये परत एकदा सांगतोय, आय याला फक्त अपवाद आहे. मी म्हटलं आयच्या पुढे नेहमी फक्त एकच गोष्ट लावली जाते एम. बस. हा जो एम शब्द दिसतोय ना, तो फक्त आईच्या पुढेच लावला जातो. दुसरं कुठेच लावला जात नाहीये. बरोबर आहे. त्यानंतर ही म्हणजे तो म्हणजे एकटाच मुलगा असेल. शी एकटीच मुलगी असेल आणि ईट म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं. ईट म्हणजे काय कोण सांगेल मला? थोडं रिवाइज करतोय. टेल मी व्हॉट इज अ ईट? ईट म्हणजे काय? ईट म्हणजे काय? म्हणजे काय? ते पण काय? कुठे म्हणजे कशाला आपण ईट वापरणार शब्द? न नाही. हां, हां, हां. बरोबर. अगदी बरोबर. आता उत्तर बरोबर आलं, की बॉय
आणि गर्ल एक मुलगा किंवा मुलगी सोडून कोणत्या पण सजीव प्राण्याला इट वापरतात. मुलगा किंवा मुलगी म्हणजे माणूस सोडून कोणत्याही सजीवला पण इट वापरतात आणि निर्जीवला पण इट वापरतात. उदाहरण, ते गुलाबाचं फुल आहे, इट इज अ रोज. इट रोज हे निर्जीव थोडा आहे, सजीवच आहे ना ते. इट इज अ मँगो ट्री, ते आंब्याचं झाड आहे, निर्जीव नाही, सजीव आहे. पण आंबा हा मुलगा पण नाही ना मुलगी पण नाही, म्हणून ते वेगळं आहे, सजीव आहे पण वेगळं आहे, त्यामुळे त्याला इट वापरलं जातं. मग ही शीट एक वचन आहे, इट्स अ सिंग्युलर. सिंग्युलर, सिंगल म्हणजे सिंगल, सिंग्युलर, सिंगलला सिंग्युलर म्हणतात, एकटंच आहे. एकटा असल्यामुळं याला जे वापरलं जातं टू बीचं रूप ते कोणतं आहे? इज आहे. कोणतं आहे? इज आहे. बघा हा, ही शीटला फक्त इज वापरलं जातं. इज आहे. बघा, आय एम मी आहे, ही इज तो आहे, शी इज ती आहे, इट इज ते आहे. पण वी इज असं जर म्हटलं तर आम्ही आहे असं म्हणू शकतो का आपण? आम्ही आहे नाहीये. यू इज म्हणजे तू आहे. यू इज तुम्ही आहे असं नाही म्हणू शकत आपण. दे इज पण नाही म्हणू शकत. ते अनेक जण आहे असं नाही म्हणू शकत. त्यामुळे ज्या वेळेस वी, यू आणि दे जर असेल तर हे झालं प्लुरल. काय झालं? प्लुरल झालं, अनेक वचन झालं. आणि प्लुरल अनेक वचन जर असेल तर याच्या वेळेस अनेक वस्तूंसाठी आर वापरलं जातं. काय वापरलं जातं? आर. आता तुम्हाला प्रश्न पडलाय, मागाशी कोणतरी म्हटलं सर एकच यू घेतला, 2 यू नाही घेतले. मी परत एकदा सांगतोय की इंग्रजीमध्ये यापुढे यू ला कधी इज वापरत नाही आपण. यू इज कधीच वापरत नाही. यू आरच शब्द आपण वापरत असतो. काय वापरत असतो? म्हणजे समोर तुमच्या, मी असं म्हणेल की जयेश असेल, जयेशच्या समोर एखादा समजा चेतन जर भेटला जयेशच्या समोर, तर चेतन जयेशला काय म्हणेल? यू, तू. जयेश एकटाच आहे पण चेतन जयेशला म्हणेल यू, तू असं म्हणेल. पण तू आहे मराठीमध्ये असं म्हणेल तू आहे, पण इंग्रजीमध्ये यू इज नाही म्हटलं जाणार, यू आरच म्हटलं जाणार. त्यामुळे यूला आपण प्लुरल फॉर्मच समजायचं, अनेक वचन समजायचं. हा स्ट्रक्चर खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. या स्ट्रक्चरवरून आपल्याला सगळं इंग्रजी बनवायचं आहे. आय एम बरोबर आहे, वी आर, यू आर, दे आर, ही इज, शी इज आणि इट इज. आता याच्यापासून आपण कशी वाक्य बनवतो ती आपण बघूयात. हे सगळं आपलं प्रेझेंट टेन्सचं चाललंय. हा, प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. आता मला सांगा, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही इंजिनियर आहात, मी शिक्षक आहे असं आपण म्हणतो ना. मग मी शिक्षक आहे, आय एम टीचर. मी शिक्षक आहे, मी शिक्षक आहे. मी एम वापरलं, पण तो शिक्षक आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर काय येईल? ही इज टीचर. व्हेरी गुड. आणि ते जर भरपूर शिक्षक जर असतील तर काय म्हणेल मी? दे आर टीचर्स. अनेक आहेत ना टीचर्स. आता नीट लक्षात घ्या, आय एम टीचर, ही इज अ टीचर, दे आर टीचर्स. मग आता इथे टीचरच्या ऐवजी आपण कोणतेही शब्द घेऊ शकतो. आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. ही इज अ स्टुडंट, तो विद्यार्थी आहे. आणि ते स्टुडंट्स आहेत, ते अनेक विद्यार्थी आहेत. कळलं सगळ्यांना? बरोबर आहे. आता तुम्ही स्वतःचं नाव जर बोलायचं असेल तर हाच रकाना वापरणार. तुम्हाला जर कोणी विचारलं की हु आर यू, कोण आहात तुम्ही, तर तुम्ही तुमचं नाव द्याल ना. काय नाव देऊ शकता? तुम्ही स्वतःचं नाव सांगू शकता. समजा मी जर फॉर एक्झाम्पल प्रज्ञाला प्रश्न विचारला की प्रज्ञा बोंबे, तिला जर विचारला हु आर यू, तू कोण आहेस, ते म्हणेल आय एम प्रज्ञा. ती म्हणेल आय एम प्रज्ञा. बरोबर आहे, आय एम प्रज्ञा. मी जर समोरच्या वेळेला तो कोण आहे रे, तर म्हणे ही इज अ सूरज, तो सूरज आहे, ही इज अ सूरज. ते कोण आहेत रे? दे आर बॉईज, दे आर बॉईज. आय एम, आयच्या पुढे फक्त एम हे इफेक्टिव्ह लक्षात ठेवायचं. ही इज, दे आर.
त्यामुळे आता हे तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल, कुठे प्रवास करता असाल, स्वतःलाच विचारायचं आहे सगळं. मग आता याच्यात थिंकिंग पॉवर तुम्हाला लक्षात ठेवा. तुमचं इंग्रजी जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, तर थिंकिंग करणं खूप गरजेचं आहे, विचार करणं. मग आता विचार काय करणार? तुम्ही जर जिथे बसलात, तुम्ही ज्या ठिकाणी बसलात ना, त्या ठिकाणी बरंच काहीतरी बरंच काहीतरी आहे. म्हणजे तुम्ही जिथे बसलात ना, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल निर्जीव आहे. तुम्ही म्हणाल काय? इट इज मोबाईल. इट इज मोबाईल. म्हणू शकताय ना, इट्स अ मोबाईल. अजून तुमच्या दूरवरून एखादी खुर्ची दिसत असेल, तुम्ही काय म्हणाल? इट इज चेअर. तुमची आई जर तुम्हाला दिसत असेल कोणतरी तिकडे, तुम्ही काय म्हणाल? शी इज मदर. शी इज माय मदर किंवा मदर. तुम्हाला तुमचा भाऊ जर दूरवरून दिसत असेल, तुम्ही लगेच म्हणाल, ही इज ब्रदर. बरोबर आहे. तुम्हाला आंब्याचं झाड दिसतंय, तर तुम्ही लगेच काय म्हणाल? इट इज मँगो ट्री. इट इज मँगो ट्री. माझा लेक्चर आहे, तो लेक्चर तुम्हाला दिसतोय, तुम्ही म्हणाल इट इज अ लेक्चर. इट इज इंग्लिश लेक्चर. इट इज इंग्लिश लेक्चर. तुमच्यासमोर पुस्तक आहे, इट इज अ बुक. वही आहे, इट इज अ नोटबुक. म्हणजे तुमच्या समोर तुम्ही जेव्हा सायलेंट एका ठिकाणी बसाल ना, तेव्हा म्हणायचं इट इज माय टी शर्ट. बरोबर की नाही? इट इज माय ड्रेस. हे असे शब्द वापरायचे. सिम्पल थिंकिंग हे जेव्हा तुम्ही थिंकिंग कराल ना, याची प्रॅक्टिस होते. मी तुम्हाला टंग ट्विस्टर म्हटलेला आहे. जेव्हा आपण ते शब्द परत परत वापरतो ना, तेव्हा तुमचं ट्युनिंग जी आहे ती बदलते. मग तुम्ही आता एक स्वतःबद्दल आपण काय म्हणू शकतो बघा. समजा म्हणेल आय एम विशाखा. मी विशाखा आहे. आता विशाखाला जर म्हणायचं असेल तर ती म्हणेल आय एम अ विशाखा. ती म्हणेल आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थिनी आहे. आय एम अ स्टुडंट. मी एक खूप चांगली मुलगी आहे. आय एम अ गुड गर्ल. आय एम अ गुड गर्ल. मी खूप चांगली मुलगी आहे. कळालं ना? बघा, आय एम विशाखा. आय एम अ स्टुडंट किंवा आय एम स्टुडंट. आय एम अ गुड गर्ल असं ती म्हणू शकते. बरोबर की नाही? म्हणजे वाक्य कसं बनलं बघा. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता एका सेंटेन्सचे किती वेगवेगळी वाक्य बनतात ते आपण बघूया. मग सिंपल एक वाक्य आपण घेतलं. आय एम स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. तुम्ही स्टुडंट म्हटलं तरी चालेल. आय एम स्टुडंट. आपल्याला बोलायचं आहे. ग्रामॅटिकल आपल्याला जायचं नाहीये सध्या. आय एम अ स्टुडंट. आता आय एम स्टुडंट हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स तुमचं ॲसरेटिव्ह आहे. या ॲसरेटिव्हचं म्हणजे काय? ॲसरेटिव्हमध्ये ॲफर्मेटिव्ह आहे. होकारार्थी आहे. होकारार्थी. मी असं चिन्ह मारतो पॉझिटिव्ह. आता याचं निगेटिव्ह होऊ शकतं तुमचं वाक्य. आता निगेटिव्ह करताना मी म्हटलं नॉट कधी एकटा येत नाही. तर नॉट कुठे वापरत असतो तुम्हाला आठवतं? मी काय सांगितलंय? नॉट कुठे वापरला जातो? कुठे वापरला जातो सांगितलंय ना तुम्हाला. कुठे? व्हेरी गुड. असं म्हटलंय बघा. दिसलं तुम्हाला? हे म्हटलंय ना. एक तर टू बीची रूपं पाहिजेत. एक तर टू बीची रूपं, टू हॅवची रूपं, नाहीतर टू डूची रूपं. मग यापुढे ज्यावेळेस तुम्हाला नॉट वापरायचा असेल, तर तो नॉट वापरण्यासाठी तुम्हाला समोर काय दिसतंय? एक मिनिटं, कुठे गेलं सेंटेन्स आपलं? येस. आय एम अ स्टुडंट. हे वाक्य लिहित असताना याचं निगेटिव्ह काय येणार? आय एम नॉट अ स्टुडंट. आय एम नॉट अ स्टुडंट. मी विद्यार्थी नाही. बघा, मी विद्यार्थी आहे, मी विद्यार्थी नाही. कळालं? आता अजून एक गोष्ट आहे की आय एम अ स्टुडंट, आय एम नॉट अ स्टुडंट. आता प्रश्न बघा, मी विद्यार्थी आहे. साधं सोपं. मी विद्यार्थी आहे. आता मी विद्यार्थी आहे हा वाक्य झालं. मी विद्यार्थी आहे. पण याच्या पुढे आपण जर म्हटलं का? काय झालं वाक्य? मी विद्यार्थी आहे का? आहे का? प्रश्न विचारला ना आपण. मी विद्यार्थी आहे का? आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. आय एम नॉट स्टुडंट. मी विद्यार्थी नाही. मग मी विद्यार्थी आहे का? असं ज्यावेळेस प्रश्न हा का लागला जातो ना, तर याला म्हणतात क्वेश्चन्स. हा प्रश्नार्थक झाला. आपण सिंपल सेंटेन्सकडे वळालोत आणि सिंपल सेंटेन्समध्ये सांगताना मी तुम्हाला म्हटलं, की आपलं वाक्य होतं
आय ॲम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे. आहे म्हटलंय. ॲम म्हणजे आहे. आपला नियम ठरलेला आहे. ॲम म्हणजे काय? आहे. बरोबर ना? ॲम म्हणजे आहे. मग याचं निगेटिव्ह करताना आपण काय म्हटलं? आय ॲम नॉट अ स्टुडंट. मी विद्यार्थी नाही. मग आहेचं काय झालं? जो आहे ॲम नॉट झालं याचं काय झालं? आहेचं काय झालं? नाही झालं. मी विद्यार्थी नाही. नुसतं आय नॉट अ स्टुडंट असं येणार नाही. मी विद्यार्थी नाही. आणि आता आपल्याला प्रश्न करताना मी काय म्हटलं? मी विद्यार्थी आहे का? असा का पुढे लावलं ना, मी विद्यार्थी आहे का? तर या ॲमला काय करायचं? फक्त पुढे आणायचं. बस. ॲम आय ॲम आय स्टुडंट? आणि शेवटी क्वेशन मार्क्स, प्रश्नचिन्ह. म्हणजे विद्यार्थी ॲम म्हणजे आहे ना, पण आहे का? काय झालं? आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. आय एम नॉट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नाही. ॲम आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे का? कळालं? समजलं ना? आता ॲम घेतलं आपण, हे ॲम बद्दल झालं. पण मी मगाशी असं जर म्हटलं की विशाखा इज अ स्टुडंट. मी विशाखा तुझं नाव घेतो, वाईट नको वाटून घेऊस. विशाखा ॲक्चुअली नोकरी हां, विशाखा ॲक्चुअली डूइंग अ जॉब, बट आय एम जस्ट थिंक अबाउट द स्टुडंट, कारण विद्यार्थी नाही सध्या. विशाखा इज अ स्टुडंट. बघा, मी विशाखा इज अ स्टुडंट असं म्हटलेलं आहे. विशाखा इज अ स्टुडंट. आता इथे ॲम नाही आलं, इथे इज आलं. विशाखा इज अ स्टुडंट. विशाखा विद्यार्थिनी आहे. मग मला जर असं म्हणायचं की विशाखा विद्यार्थिनी नाही, तर मी काय म्हणेल? विश व्हेरी गुड. विशाखा इज नॉट अ स्टुडंट. विशाखा इज नॉट अ स्टुडंट. विशाखा विद्यार्थिनी नाही. बरोबर आहे? 2 सेंटेन्स झाली आपली ऑटोमॅटिकली तयार. आता मला प्रश्न विचारायचा आहे, की विशाखा तू स्टुडंट आहेस का? बघा, मी तिला प्रश्न विचारतो ना, तू विद्यार्थिनी आहेस का? मग तू स्टुडंट आहे का? असं जर मला म्हणायचं असेल, तर मी काय म्हणेल? काय करेल मी? या इजला पुढे फक्त आणेल. इज विशाखा अ स्टुडंट आणि क्वेशन मार्क. पण आता याचा उच्चार कसा करायचा? असं नाही म्हणायचं, इज विशाखा अ स्टुडंट असं साधं वाक्य नाही म्हणायचं. इज विशाखा अ स्टुडंट असं नाही म्हणायचं. इज जोर मारायचा इजला. कारण आपण प्रश्न विचारतोय ना. आपण असं म्हणतो ना, की विशाखा विद्यार्थिनी आहे का? असं ज्यावेळेस जोर मारतो ना कावर, तसं इथे जोर मारायचा. इज विशाखा अ स्टुडंट? इज विशाखा अ स्टुडंट? म्हणजे विशाखा विद्यार्थिनी आहे का? असं थोडं जोर मारताना ते तुम्ही जेव्हा आपण ऐकू ना त्यावेळेस तुम्हाला कळेल. विशाखा इज अ स्टुडंट, विशाखा इज नॉट अ स्टुडंट, इज विशाखा स्टुडंट असं तुम्हाला आलं. आता मला आता मला जर तुम्ही समजा मला प्रश्न जर विचारायचा असेल ना, तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्ही शिक्षक आहात का? असं ज्यावेळेस मला जर प्रश्न तुम्ही विचारलात, "सर तुम्ही शिक्षक आहात का?" तुम्ही म्हटलंय ना, बरोबर की नाही? काय म्हटलं तुम्ही? मला म्हटलं की नाही, की "तुम्ही शिक्षक आहात का?" तुम्ही शिक्षक आहात का? असा मला जर प्रश्न विचारला, "तुम्ही शिक्षक आहात का?" बघा, तुम्ही शिक्षक आहात का? तर तुम्हाला एक मी सांगितलं की यू, तुम्ही म्हणजे काय? यू. आणि यूच्या पुढे कधी इज लागलंय का? नाही, आरच लागतं. म्हणजे समजा असं जर वाक्य होतं, "यू आर अ टीचर." यू आर अ टीचर. पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही शिक्षक आहात का? असं विचारलेलं आहे. मग तुम्ही शिक्षक आहात का? असं जर म्हटलंय, तर या आरला कुठे आणावं लागेल तुम्हाला? पुढे आणावं लागेल. आर यू अ टीचर? आणि क्वेशन मार्क. आर यू अ टीचर? बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल अचानक माझी भेट आपल्या कुठे मार्केटमध्ये झाली आणि मला फॉर एक्झाम्पल चेतन जर भेटला बाजारामध्ये. मी कुठेतरी त्याला ओळखतो, तर मी म्हणेन, "तू चेतन का?" असं आपण विचारतो ना, "तू चेतन का?" मग मी काय म्हणेल? "तू चेतन आहेस." व्हेरी गुड. आर यू चेतन?
आर यू चेतन? तू चेतन आहेस का? कळालं? यू आलेला आहे. चेतन जरी एकटा असेल, पण आपण यू म्हटलंय. आर यू चेतन? तू चेतन आहेस? तो म्हणेल, "नाही, मी चेतन नाही." मग तो काय म्हणेल, "मी चेतन नाही. आय एम नॉट. आय एम नॉट चेतन." मी चेतन नाही. मग तो म्हणेल, "आय एम राहुल." मी राहुल आहे. आय एम राहुल. बघा, म्हणजे आपण जे कन्व्हर्सेशन जे करत असतो ते असं असतं. "आर यू चेतन?" तो "नो, आय एम नॉट अ चेतन. आय एम अ राहुल." मी राहुल आहे. कळालं? अचानक एखादा तुम्ही जर कोणी जर भेटलत, की अ, "तुम्ही डॉक्टर आहात का?" असं विचारतो ना. "आर यू अ डॉक्टर?" तुम्ही डॉक्टर आहात? तो म्हणेल, "नो, आय एम नॉट अ डॉक्टर. आय एम नॉट अ डॉक्टर." मी डॉक्टर नाही. आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर. म्हणजे एका सेंटेन्समध्ये किती वाक्य तयार झाली तुम्हाला अंदाज आला असेल. आता मी तुम्हाला म्हटलं, की तुम्ही सगळेजण बसलात, तुमच्या घराच्या इथे बसलात. तुमच्या समोर एक दिसते. फॉर एक्झाम्पल काय, की तुमच्याकडे मोबाईल असेल, तर तो Oppoचा असेल फॉर एक्झाम्पल Oppo. तर तुम्ही असं म्हणाल, की "हा Oppoचा मोबाईल आहे का?" असा प्रश्न मनात यायला पाहिजे ना तुमच्या. हा म्हणजे हे Oppoचा मोबाईल आहे का? तर आपण इज इज इट? कारण आपलं कारण आपलं ॲक्चुअली वाक्य कसं होतं? इट इज Oppo मोबाईल. इट इज Oppo मोबाईल म्हणूयात. इट्स अ Oppo मोबाईल. पण आपल्याला म्हणायचंय, हा Oppoचा मोबाईल आहे का? तर इज इट? इज इट Oppo मोबाईल? कोणाच्या हातात मोबाईल असेल, इज इट Oppo मोबाईल? तर नो. तो म्हणेल नो. इट इट इज नॉट Oppo मोबाईल. हा Oppo मोबाईल नाहीये. हा कोणता आहे? इट इज अ Vivo मोबाईल किंवा जे असेल ते. इट इज अ Vivo मोबाईल. हा Vivo मोबाईल आहे. म्हणजे आता तुम्हाला कोणी जरी रस्त्याला कोणी भेटलं, तर तुम्हाला एम, इज, आर वापर करताना 3 प्रकारचे सेंटेन्सेस येतात. मी परत एकदा सांगतोय. आपलं सध्या असर्टिव्हच चाललंय. मी अजून वेगळी घेतली नाहीयेत क्वेशन्स असं काही घेतलं नाहीये. फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगतोय, की आय जर आलं, तर आयच्या पुढे नेहमी एम शब्द वापरतात. ही, शी आणि इट जर असेल, तर हे एकवचन आहे. याच्या पुढे इज वापरतात आणि वी, यू आणि जर दे असेल, तर याच्या पुढे आर शब्द वापरतात. हां, बरोबर आहे. मग मी जर असं म्हटलं, की तुम्ही बिझी आहात का? आर यू बिझी? असं म्हणेन ना मी. तुम्ही बिझी आहात का? तुम्ही कामात आहात का? बिझी आहात का? तर मी असं म्हणेन, आर यू बिझी? तुम्ही म्हणाल, "नो, आय एम नॉट बिझी. आय एम नॉट बिझी." असं म्हणा, "मी नाहीये बिझी." मी फक्त नाऊन घेतलं होतं. आता हे वेगळं घेतलंय मी जरा. आय एम नॉट अ बिझी. आर यू बिझी? नो, आय एम नॉट अ बिझी. आता इथे एम नॉट आहे ना, या एम नॉटला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म येत नाही. आता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे तुम्हाला अजून माहितीचं सांगतो, की व्हॉट इज अ कॉन्ट्रॅक्ट फॉर्म? कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे शॉर्टकट फॉर्म. उदाहरण, तुम्हाला जर इट इज म्हणायचं असेल ना, बघा आय एम म्हणायचं असेल, तर आय एम हे बरोबर राहतं. म्हणजे आय तुम्ही असं लिहिता, आय एम असंही लिहू शकता, नो प्रॉब्लेम्स. पण शक्यतो आय एमला असं करत नाही. कारण आय हे वेगळंच आहे. याच्या नादी कोणीच लागत नाही. आयला वेगळंच लागतं. एम वगैरे सगळं मी वेगळाच. आय एम. पण जर तुम्हाला असं वापरायचंय, ही इज किंवा शी इज आणि इट इज. आता ही इज, शी इज हे पण सारखे वापरतात. पण इट इजला इट्स म्हणतात. काय म्हणतात? इट्स. इथे ॲपॉस्ट्रॉफी देतात. याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतात. जो मध्ये तुम्हाला डॅश दिसते ना, याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतात. इट्स. कळालं? किंवा जर इज वापरला आणि इजच्या पुढे जर नॉट लिहिलंय ना, तर इजच्या पुढे नॉट लिहिलं तर याला इजंट म्हणतात. काय म्हणतात? इजंट. हां, म्हणजे इजंट हा काढून इजंट म्हणतात. त्यामुळं कदाचित तुम्हाला असा जर आपण जी झालेली वाक्य आपण घेऊया. तुम्हाला अशी जी आपण वाक्य घेतलीत ना, की आय एम अ स्टुडंट, आय एम नॉट अ स्टुडंट, एम आय स्टुडंट. पण इथे जे वाक्य घेतलंय, विशाखा इज अ स्टुडंट.
पुढे दिलंय विशाखा इज नॉट अ स्टुडंट. या इज नॉटच्या ऐवजी विशाखा इजंट अ स्टुडंट असंही म्हणतात. विशाखा इजंट अ स्टुडंट. विशाखा विद्यार्थी नाही. विशाखा इजंट अ स्टुडंट असंही म्हणतात. कळालं? किंवा ज्यावेळेस तुम्हाला हे हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कशा-कशाला आहेत हे माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. हे इज नॉट असेल तर त्याला आपण इजंट म्हणतो. इजंट लक्षात ठेवायचं इजंट. आर नॉट असेल तर आर नॉट म्हणण्याच्या ऐवजी आरंट म्हणायचं. काय म्हणायचं? आरंट म्हणायचं. समजलं? त्यानंतर इट इज असेल तर त्याला इट्स म्हणायचं. इट्स म्हणायचं. हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मॅक्सिमम आपण वापरत असतो. आहे असा शब्द आला रे आला, की आपण समजायचं आहे म्हणजे काय येऊ शकतं मला सांगा बरं? आहे जर हा शब्द आला तर आहे म्हणजे काय येऊ शकतं? आयच्या पुढे एम येऊ शकतं. फक्त आयच्या पुढे एम बस. पण बाकी सगळ्यांच्या पुढे इजच येऊ शकतं. आणि जर आहेत आलं, आहेत, तर मात्र सगळ्यांच्या पुढे काय येऊ शकतं? आर येऊ शकतं. मग आता मी जर असं म्हटलं, बघा मी एक वाक्य घेतो, की मी कलाकार आहे. कलाकाराला काय म्हणतात? ॲक्टर. काय म्हणतात? व्हेरी गुड. मग काय म्हणाल तुम्ही? मी कलाकार आहे. आय एम ॲक्टर. व्हेरी गुड. आय एम अ ॲक्टर असं म्हणणार. पण तू ॲक्टर आहेस का? बोला. नाही, नाही, नाही. यू आर नाही. यू आर नाही येणार. तू ॲक्टर आहेस का? मी का वापरलंय ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू इंजिनिअर आहेस का? व्हेरी गुड. मस्त. तू लेखक नाहीस. लेखकाला काय म्हणतात? लेखकाला काय? नाही, नाही. मी प्रश्न नाही विचारला. तू लेखक नाहीस. चुकलं, चुकलं, चुकलं. यू आर नॉट रायटर. याला म्हणतात टंग ट्विस्टर. याला म्हणतात टंग ट्विस्टर. आपल्या डोक्यात फटाफट ते आलं पाहिजे. तू शेतकरी आहेस का? आर यू अ फार्मर? आर यू अ फार्मर? नाही, मी शेतकरी नाही. नो, आय एम नॉट अ फार्मर. हां, मी मी कोण आहे? इंजिनिअर आहे म्हणून. इंजिनिअर. आय एम इंजिनिअर. आय एम ॲन इंजिनिअर. ओके. समजलं म्हणजे किती सोपं आहे बघा. आहे ना सोपं? कठीण आहे का? नाहीये. हे शब्द तुम्हाला लक्षात आहेत. बघा मी असे म्हणेल ती नर्स आहे का? नाही, 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 नाही. ती नर्स आहे का? इज शी अ नर्स? ती नर्स आहे का? इज शी अ नर्स? हां. नाही, 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 नाही. क्वेशन मार्क जर असेल ना, क्वेशन मार्क्स. मी जर असं म्हटलं ना, की का? असं जर आलं का? तर आधी एकतर एम तरी येतं, इज तरी येतं किंवा आर तरी येतं. हे कुठं येतं तुम्हाला माहिती आहे. आर मी सांगितलं. हां. म्हणजे का शब्द आला रे आला, की आपण लक्षात ठेवायचं. का शब्द आला, की आपण समजायचं. बघा, मी जर असं म्हटलं, की व्हेरी गुड. का आलं, की पहिलं समजायचं. का शब्द विचारलाय ना, की वाक्याची सुरुवात जी आहे ती कशाने करायची? टू बीच्या रूपाने करायची, सपोर्टिंगने करायची. समजा मी जर असं म्हटलं, अ, अ, "तो टेलर आहे का?" बघा, का शब्द आला आणि तो टेलर आहे का? का आलं ना? तो टेलर आहे का? तो. तो म्हणजे ही. नाही, नाही. तो टेलर आहे का? इज ही अ टेलर? किती सोप्पं आहे बघा. मी म्हटलं ना, की तुमच्या घरामध्ये हे शब्द तुम्ही तयार करायची. म्हणजे माइंडमध्ये तुमच्या ती वाक्य आली पाहिजेत. तुम्ही जोपर्यंत माइंडमध्ये तुमच्या वाक्य येत नाही ना, थिंकिंग प्रोसेस तुमची वाढवायची. आता काय कठीण आहे की सांगा बरं? जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो ना, तुमचं उत्तर बरोबर असतं, पण आपण कन्फ्युज्ड होतो. मी म्हणेन ती Samsungची टीव्ही आहे का? काय येईल? ती Samsungची टीव्ही आहे का? तर आपण काय करतो माहिती आहे का? ती म्हटलंय ना,
ती म्हटलं तर आपण लगेच डोलावतो. ती म्हणजे ती शी वापरतो आपण. तर ती म्हणजे शी नाहीये. लगेच समजेल. ती Samsungची टीव्ही आहे का? तर म्हणायचं, "व्हेरी गुड. इज इट अ Samsung टीव्ही?" हां. मी जर आता म्हटलं, आता बघा हे सगळं वापरताना आपण काय वापरलं? आपण प्रोनाउन्स घेतली. कोणती प्रोनाउन्स घेतली तुम्हाला कळालं असेल. कोणती घेतली? आय, बघा नीट लक्षात घ्या. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. याच्यावरून आपण सगळी वाक्य घेतली की नाही? बरोबर की नाही? आपण कधी-कधी म्हणतो ना, "ए, ते मूर्ख आहेत का रे?" असा प्रश्न विचारतो ना कधी-कधी. थोडे आहेत बावळट काहीतरी आहेत समोर, ती काहीतरी करतायत. "ए, ते सगळे मूर्ख आहेत का?" काय येईल सांगा बरं? ते मूर्ख आहेत का? अनेक आहेत, भरपूर आहेत. आर दे? दे म्हणजे अनेक जण आहेत ना मुलं दे. आर दे? आर दे अ फूल? किंवा आर दे अ क्रेझी? क्रेझी? एखाद्या आपण कधी-कधी मराठीत बोलतो, "ए तू वेडी आहेस का?" कधी-कधी बघा कोणतरी काहीतरी, "ए तू वेडा आहेस का? तू वेडा आहेस का? आर यू मॅड? आर यू मॅड?" बघा म्हणतो ना आपण. हे असे वाक्य आपण साधी-साधी, सोपी-सोपी वाक्य आरामात बनवतो. याच्याबद्दल कठीण आहे? काहीच नाहीये. कळालं? सो दॅट इज द प्रॉपर वे टू मेक अ सेंटेन्स. इट इज अ प्रॉपर वे टू मेक अ सेंटेन्स. यानंतर आपण पुढचं एक बघितलं पजेसिव्ह बघितलं. काय बघितलं? पजेसिव्ह. पजेसिव्ह प्रोनाउन्स माहिती आहे सगळ्यांना? पजेसिव्ह प्रोनाउन म्हणजे काय? आपल्या हक्काचं मालकी दाखवणारं. ती माझी कार आहे. बरोबर ना? माझी, तुझी, तुमचं वगैरे. म्हणजे आय असेल, तर आयचं काय वापरलं माहिती आहे आपण? माय. वी म्हणजे काय? आम्ही ना. वीचं काय? अवर. यूचं काय आहे? युअर. हिचं काय आहे? हिज. शीचं काय आहे? हर. इटचं काय आहे? इटच आहे. आणि देचं काय आहे? देअर. हं. बघा, आता बघा. माय म्हणजे माझं, आवर म्हणजे आमचं, युअर म्हणजे तुमचं, हिज म्हणजे त्याचं, हर म्हणजे तिचं, इट म्हणजे त्याचं आणि देअर म्हणजे त्यांचं. बरोबर आहे. मग आता तुम्ही असं म्हणताय, माझा मोबाईल Samsung आहे. माझा मोबाईल. आता मोबाईल तुमचा आहे. तुमच्या हक्काचा मोबाईल आहे. मग माझा मोबाईल मग काय म्हणाल तुम्ही? माय मोबाईल इज Samsung. माझा भाऊ डॉक्टर आहे. बघा, या माय शब्द वापरून काय? माय ब्रदर, माझा भाऊ. माय ब्रदर इज अ डॉक्टर. माय ब्रदर इज अ डॉक्टर. आता याचं निगेटिव्ह कसं करणार आपण? निगेटिव्ह काय करणार? माझा भाऊ डॉक्टर नाही. माय ब्रदर इजंट किंवा इज नॉट अ डॉक्टर. व्हेरी गुड. आणि अजून याचा एक क्वेश्चन आपण बनवतोय प्रश्न. माझा भाऊ डॉक्टर आहे का? इज माझा भाऊ डॉक्टर आहे का? इज माय ब्रदर नाही, नाही, नाही. इज माय ब्रदर अ डॉक्टर? इज माय ब्रदर अ डॉक्टर? माझा भाऊ डॉक्टर आहे का? आता हे जे वापरलंय ना तुम्ही, याच्या माध्यमातून तुम्हाला बरीच वाक्य बनवता येईल ना. माझी आई हाउसवाईफ आहे. काय? व्हेरी गुड. मी जर असं म्हटलं की फॉर एक्झाम्पल आय आस्क क्वेशन्स टू प्राजक्ता. प्राजक्ता तुझा भाऊ इंजिनिअर आहे का? काय येईल? तुझा भाऊ इंजिनिअर आहे का? प्रश्न विचारलाय. का? तुझा भाऊ इंजिनिअर आहे का? तुझा म्हणजे
आर युअर ब्रदर अन इंजिनियर? मी प्रश्न विचारला, आर युअर ब्रदर अन इंजिनियर? तू म्हणजे नो. तुझं उत्तर काय असेल? माय ब्रदर इज नॉट इंजिनियर. हा, मग त्याचं उत्तर अजून काय असेल पुढे? माय ब्रदर इज अ स्टुडंट. माय ब्रदर इज अ स्टुडंट. माय ब्रदर इज अ फार्मर. माय ब्रदर इज अ शॉपकीपर. माय होम, माझं घर, इज ब्युटिफुल, माझं घर सुंदर आहे. माझं घर इज अ माय होम इज अ ब्युटिफुल, माझं घर सुंदर आहे. म्हणजे आहे, माझं घर सुंदर आहे. माझं घर सुंदर आहे. माझं घर सुंदर नाही जर म्हणायचं असेल तर काय येणार? माय होम इज नॉट अ ब्युटिफुल. थोडं मी टॉपिक परत एकदा समजावून देतोय. थोडं काहींच्या डोक्याच्या बाहेर गेला असेल. मॅडम इथपर्यंत कळालंय का तुम्हाला? इथपर्यंत कळालंय तुम्हाला? येस. येस. ओके. ठीक आहे. बघा, वाक्य आपलं काय चाललं होतं तुम्हाला कळालं असेल, की आपण डिस्कस काय करतो. मी डिस्कस करताना तुम्हाला हे डिस्कस केलं, की हे मी डिस्कस करत होतो आपलं, की ज्यावेळेस मी पहिला टॉपिक एक घेतलेला आहे तुमचा, तो कोणता घेतलेला आहे? इट्स अ पर्सनल प्रोनाउन. स्वतःची प्रोनाउन्स पर्सनल. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. म्हणजे आय एम स्टुडंट असं वाक्य आपलं होतं. आय एम स्टुडंट. याचं निगेटिव्ह होतं एम म्हणजे आहे. मी विद्यार्थी नाही, नाही. आणि ज्यावेळेस मी असं म्हणेल आहे का? ज्यावेळेस का शब्द असा विचारला, आपल्या मनात प्रश्न येईल, की का? मी विद्यार्थिनी आहे का? तर त्यावेळेस या ॲमला टू बीच्या रूपाला पुढे आणलं जातं. ॲम आय अ स्टुडंट? पण हे सगळं जे विचारलं ना, हे फक्त मी प्रोनाउन्स कोणती घेतली आपण? ही प्रोनाउन्स फक्त ही प्रोनाउन्स बघितली. त्यानंतर आपण या प्रोनाउन्सकडे जातो. याला पजेसिव्ह प्रोनाउन आपण म्हटलेली आहेत, की आपल्या स्वामित्व, मालकी दाखवणारी. मग आता मी असं वाक्य घेतलं ना, की मी एक अनुष्कालाही प्रश्न विचारला कोणाला तरी, की तुझे बाबा गव्हर्नमेंट जॉबला आहेत का? किंवा वर्कर आहेत का? तर मी का असा प्रश्न विचारला, आहेत का? पण आधी सिंपल घेऊयात किंवा त्याच्यापेक्षा आपण घराचं आता एक उदाहरण घेतलं होतं. माझं घर सुंदर आहे. माय म्हणजे माझं. आता हे बघा पजेसिव्ह आलं, माझ्या मालकीचं. माय होम इज अ ब्युटिफुल. माय होम इज अ ब्युटिफुल. माझं घर खूप सुंदर आहे. माय होम इज अ ब्युटिफुल. आता माय होम, माझं घर म्हणजे माझं घर माझ्या हक्काचं घर आहे. त्यामुळे हे स्वामित्व आलं पजेसिव्ह. इज अ ब्युटिफुल. माझं घर सुंदर आहे. मी फक्त आहे लिहितोय तर आहे. आता याचा निगेटिव्ह कसं होणार? माझं घर सुंदर नाही. मग आपण असं म्हणणार माय होम इज नॉट अ ब्युटिफुल. माझं घर सुंदर नाही. इथे नाही आलं. माझं घर सुंदर नाही. पण आता जास्त कॉन्सन्ट्रेट कशावर करायचंय? प्रश्नावर करायचं. कारण आपण समोरच्या लोकांना प्रश्न विचारत असतो. मग प्रश्न असा अप्लाय का येईल आता, की माझं घर सुंदर आहे का? माझं घर सुंदर आहे का? असं जर मला विचारायचं असेल, आहे का? ज्यावेळेस त्याचा का शब्द विचारला जाईल ना, का? आहे का? असं ज्यावेळेस विचारलं जाईल, आहे का? तर त्यावेळेस या वाक्यातलं हे जे टू बी फॉर्म असतं ना सपोर्टिंग, याला पुढे आणायचं. इज, आहे का? का शब्द ऐकला की लगेच समजायचं की याला पुढे आणायचं. मग याचं उत्तर काय येईल? इज माय होम. इज माय होम. आता काही मुलं इथे परत इज वापरतात. इज माय होम इज ब्युटिफुल. नो, कारण इज आपण घेतलंय पुढे प्रश्न विचारायला. मग इज माय होम अ ब्युटिफुल? माझं आणि क्वेश्चन मार्क्स. इज माय होम अ ब्युटिफुल? माझं घर सुंदर आहे का? आता इथे माझ्याऐवजी मी तुमचं म्हणेल. मी कोणाला तरी प्रश्न विचारेल, की तुझं घर कसं आहे? सुंदर आहे का? मग मी असं विचारलं, तुझं घर सुंदर आहे का? तर तुझं विचारलं ना, तर आर यू, कारण यूच्या पुढे आर लागणार. मी यू तुम्हाला विचारलंय ना. आर युअर होम ब्युटिफुल? आर युअर होम ब्युटिफुल? तुझं घर सुंदर आहे का? एखाद्याचं उत्तर असेल, हो सर माझं घर सुंदर आहे. येस, हो. माय
होम इज ब्युटिफुल. हे झालं आपलं ॲसर्टिव्ह सेंटेन्स. हे झालं क्वेश्चन. आणि निगेटिव्ह वाक्य, नो, माय होम इज नॉट किंवा इजंट अ ब्युटिफुल. एक तुम्हाला एक अंदाज आला असेल, मी थोडा स्ट्रक्चर देतोय. एस प्लस व्ही प्लस ओ. एस प्लस हे सपोर्टिंग व्हर्ब आहे ना, प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. सपोर्टिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क्स. म्हणजे सब्जेक्ट आहे हे प्रोनाऊन आहे. प्रश्न विचारताना मात्र सपोर्टिंग वर्ब हा पुढे असणं गरजेचं असतं. का तुम्ही असं जे आहे ते आपण लक्षात ठेवायचं.